आघाडी होते आहे, कसं राहणार आहे? तर आता चर्चा अंतिम टप्प्यात आहे. एकदा हे सगळं झालं की त्याबाबत आपण बोलू. पण आमची भूमिका स्पष्ट आहे की वंचितलाही सोबत जाण्याची आमची तयारी होती. त्याबाबत प्रदेशाध्यक्षांनी आणि प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी या संदर्भात चर्चा केलेली आहे. आणि ही आघाडी नक्की एक भक्कम आघाडी आणि ताकदवर आघाडी म्हणून पुढे येईल. आणि या दोनही ज्या काही पुढे पर्याय आहेत त्याविरुद्ध एक मजबूत पर्याय म्हणून आम्ही पुढे येऊ. आणि नक्कीच सांगतो तुम्हाला की काँग्रेस आणि वंचितची जर आघाडी झाली तर महापौर हा याच आघाडीचा असेल. इथे दुसऱ्याला कुठे स्कोप असणार नाही असं मला वाटतं. आज आघाडी संदर्भामध्ये घोषणा होऊ शकते. चर्चा अंतिम टप्प्यात आहे. काही जागेवर चालली आहे चर्चा. त्यामुळे मी आज आता कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्या आणि परवा 2 दिवस नॉमिनेशन आहे. आज उशिरा का होईना आज ही सगळी चर्चा संपवावी लागेल. मुंबई शरद पवार गटासोबत काँग्रेसने युती चर्चा थांबवली आहे का? प्रश्न तुम्ही उपस्थित केला. नाही आम्ही असं कुठलंही थांबवलं नाही. त्यांच्याकडून ते पूर्वी मनसे आणि उद्धवजीबरोबर जाण्याच्या तयारीत त्यांची चर्चा सुरू होती. त्या संदर्भात ते पुढे जात होते आणि आमचा विषय नव्हता मनसेबरोबर आणि उद्धव सेनेबरोबर जाण्यासंदर्भात. त्यामुळे आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. आणि जर पवार साहेबांना या आघाडीत यायचं असेल तर त्यामध्ये कुठेही अडचण नाही असं मला वाटतं. आमच्या आघाडीमध्ये म्हणजे जर उद्या वंचित काँग्रेस आणि आमचे पवारसाहेब या संदर्भात प्रदेशाध्यक्षाकडे ती जबाबदारी आहे आणि निर्णय घेण्याचा अधिकारसुद्धा त्यांना आहे.